महत्वाची बातमी येते पंढरपूरमधून। तब्बल 700 वर्षांनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं मूळ रूप समोर आलेलं आहे। त्यामुळे 2 जून पासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरू होत आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं नूतनीकरणाचं काम जवळपास आता पूर्णत्वास आलेलं असून येत्या 2 जून पासून भाविकांना पुन्हा पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 700 वर्षांपूर्वीचं जुनं आहे। सुंदर असं मंदिर, हे मंदिर सुशोभीकरण आणि संवर्धन कामासाठी 15 मार्च पासून विठ्ठल रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन हे बंद ठेवण्यात आलं होतं। मंदिरातील गाभारा, चौखांबी, सोळखांबी या भागातील काम सुद्धा आता पूर्ण झालेलं आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेला भाविकांनी अर्पण केलेले लहान मोठे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करण्यात येणार आहे। याबाबतचा प्रस्ताव मंदिर समितीच्या वतीने सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे। छोटे छोटे दागिने मिळून जवळपास 28 किलो सोनं आणि 950 किलो चांदी जमा झालेली आहे। दागिने छोटे असल्यामुळे देवाला परिधान करता येत नाहीत, त्यामुळे त्याचा मोठा दागिना तयार करण्याची परवानगी मागण्यात आलेली आहे।